वासिंद रेल्वे पादचारी पुलाचं लोकार्पण, केंद्रीय राज्यमंत्र्यांची मोदींवर स्तुतीसुमने। काही महिन्यांपूर्वी झालेल्या वासिंद आरओबीच्या उद्घाटनानंतर आज केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वासिंद रेल्वे पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय रेल्वे सुविधांमध्ये केवळ 10 वर्षात जो बदल झाला आहे तो मागील 62 वर्षातही झाला नाही, असे प्रतिपादन करत खासदार कपिल पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली। या प्रसंगी वासिंद शहर वाढेल तशा सुविधा वाढवू असे आश्वासनही त्यांनी दिले। या प्रसंगी खासदारांचे स्वीय सहाय्यक राम माळी, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। खरं तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 2014ला प्रधानमंत्री झाल्यापासून रेल्वेच्या सुविधांमध्ये या 10 वर्षांमध्ये जो बदल झालेला आहे तो मागच्या तुम्हाला 62 वर्षांमध्ये दिसला असेल इतका आमूलाग्र बदल रेल्वेच्या सुविधांमध्ये झाले। त्या दिवशी देशात मधल्या एकूण 2000 कामांचं भूमिपूजन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। त्याच्यापैकी तुमच्या वेलोरीचं ओव्हरब्रिज त्याचे भूमिपूजन झाले। आता संबंध नसताना सांगतो याच्यासाठी, कारण कोणीतरी सांगेल आम्ही पण पत्र दिलं होतं, पत्र देऊन काम अशी होती मग काय बघायला माझ्या भिवंडी तालुक्यात पण आता लोक पत्र देतात, सांगतात आम्ही पत्र दिले, आम्ही केलं। ही सवय असते, त्याला आपल्याला काही करता येत नाही, आपला त्याला काही इलाज नाही। पण लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे कोण काम करते। या ठिकाणी वाशिमला आपण कधी स्वप्नात विचार केला होता की वाशिमच्या स्टेशनला कधी लिफ्ट लागतील, एक्सलेटर लागेल? आज 2 लिफ्ट इथं सुरू आहे, 3ऱ्या लिफ्टचं काम सुरू आहे, एक एक्सलेटर सुरू आहे। जशा जशा मागण्या ह्या स्टेशनच्या जातील तसं तसं अजून विकासाच्या दृष्टिकोनातनं बदललेलं हे आपल्याला वाशिम स्टेशन बघायला मिळेल। येणाऱ्या काळामध्ये 3री 4थी लाईनचं काम झाल्यानंतर रेल्वेच्या फेऱ्याही निश्चितपणाने आपल्याला वाशिमसाठी वाढवता येतील। अनेक दिवसापासूनची आपल्या लोकांची मागणी, त्या फेऱ्याही वाढवण्याचं काम करू। एमएसएमईचं काम आपण जे सांगितलं त्याच्या बाबतीतली माहिती आपल्याला दिली, पण केंद्र सरकारची एक योजना आहे RDSS, त्याच्यामध्ये 6255 कोटी, किती 6255 कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यासाठी, आपल्या लोकसभा क्षेत्रासाठी ठाणे जिल्ह्यासाठी 3 वर्षाकरता मिळणार। सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता, अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। धन्यवाद।